नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, न्यू इंडियन इन्शुरन्समध्ये भरती सुरू झालेली आहे. एकूण 500 जागांसाठी ही भरती होणार आहे. शिक्षण मात्र फक्त पदवीधर असणार आहे. पगार मात्र 40,000 रुपये मिळणार आहे. आता ही नेमकी भरती कशी होणार आहे याविषयी संपूर्ण डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात. चला तो मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, एकूण जागांचा जर आपण विचार केला तर एकूण जागा हे 500 जागा आहेत. तब्बल 500 जागांसाठी ही भरती होणार आहे. आणि विशेष म्हणजे असिस्टंट पदाची भरती होणार आहे. असिस्टंट पदाची भरती होणार आहे. तब्बल 500 जागांसाठी ही भरती होणार आहे. यामध्ये तुमचं जर शिक्षणाचा विचार जर केला तर आपल्याला फक्त पदवीधर शिक्षण असणं आवश्यक आहे. नोकरीचे ठिकाण मात्र तुम्हाला संपूर्ण भारतभर तुम्हाला नोकरी कुठेही तुम्हाला नोकरी करावी लागणार आहे. अर्ज सुरू होण्याची तारीख कोणती आहे तर 17 डिसेंबर रोजी. 17 डिसेंबर रोजी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहेत. त्याचबरोबर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 1 जानेवारी 2025 रोजी ही शेवटची तारीख असणार आहे. म्हणजे 17 जानेवारीपासून फॉर्म सुरू होणार आहेत तर 1 जानेवारीपर्यंत तुम्हाला हे अर्ज सादर करता येणार आहेत. आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे तुम्हाला चलन आणि फीचा विचार जर केला तर या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं चलन भरायची गरज नाही. फी तुम्हाला या ठिकाणी आकारलेली नाही. अर्ज पद्धती मात्र ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे. ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला अर्ज करायचा आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज नाही आहे. आता या ठिकाणी कोणत्या पुरुषाला किंवा कोणत्या महिलांना अर्ज करता येणार आहे यांचं वयोगट 20 ते 30 वयोगटातील जे महिला किंवा पुरुष असतील यांनीच या ठिकाणी अर्ज करू शकतात किंवा यांना अर्ज करण्याची या ठिकाणी मुभा असणार आहे. तर 1 डिसेंबर 2024 च्या तारखेपर्यंत तुमचं वय जर 31 ते 30 या दरम्यान जर असाल तर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे. या ठिकाणी ST SC साठी 5 वर्षाची सूट दिलेली आहे. OBC साठी 3 वर्षाची सूट दिलेली आहे. त्याचबरोबर तुम्हाला पगार किती मिळणार याविषयी जर माहिती जाणून घ्यायची असेल तर 21,000 ते 40,000 तब्बल 21,000 ते 40,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी पगार मिळणार आहे. आणि निवड प्रक्रिया समजा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरला, तुमची परीक्षा आली तर तुमची निवड प्रक्रिया ही मेरिट लिस्टनुसार होणार आहे. म्हणजे पूर्ण मेरिट लिस्ट लागणार आहे आणि त्या मेरिट लिस्टनुसार तुम्हाला सिलेक्शन होणार आहे. या पद्धतीने तुमची निवड होणार आहे. आता परीक्षेचे स्वरूप याविषयी सुद्धा माहिती असणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला लेखी पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला लेखी स्वरूपात या ठिकाणी म्हणजे लेखी म्हणजे काय तर कॉम्प्युटराइज ही परीक्षा होणार आहे. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होणार आहे. तर मित्रांनो, आता तुम्हाला जर अधिकृत जाहिरात बघायची असेल तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक केल्यानंतर या भरतीची संपूर्ण जाहिरात तुम्हाला तुमच्यासमोर दिसेल. या भरतीची जी जाहिरातीची PDF आहे ही PDF मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती येऊ शकता आणि व्यवस्थित माहिती वाचून पाहून तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. मित्रांनो, या वेबसाईटवरती येऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. मित्रांनो, अतिशय महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट भरती महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे. सदर भरतीची माहिती महाराष्ट्रातील सर्व तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.